एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। अंबरनाथ पश्चिम मधील जावसई परिसरात गायीच्या तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। तस्करांच्या टोळीने ब्रेडमध्ये गुंगीचं औषध मिसळून गायींना बेशुद्ध केले आणि त्याची तस्करी करण्याचा प्रयत्न केलाय। घटना घडली त्यावेळी तुषार लोंढे यांच्या गायी त्या परिसरात चरत होत्या। अचानक 3 संशयित व्यक्तीने एका गायीला काहीतरी खाऊ घालत असल्याचे दिसले। इतर गायी दिसत नसल्यामुळे तुषार लोंढे यांनी गायीचा शोध घेतला। त्यावेळी एक गाय बेशुद्ध अवस्थेत आढळून आली। तस्करांना नागरिकांनी पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला। त्यात एक जण पकडला गेला असून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। इतर 2 तस्कर फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे। बेशुद्ध झालेल्या गायींवर तातडीने उपचार करून गायीला शुद्धीवर आणण्यात यश आले आहे। या प्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे। या घटनेने जावसई परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गायीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे। आज संध्याकाळी 7:30-8च्या सुमारास वाकचोरे म्हणून कंप्लेंट आहेत। त्यांच्या गायी जावसई एरियामध्ये चरत होत्या। त्या सुमारास त्यांचा आणखीन एक ओळखीचा इसम तुषार सुनील लोंढे याच्या पण गायी त्या एरियात चरत होत्या। तो गायीचा शोध घेत असताना त्याला एका गायीला 3 इसम काहीतरी पावामध्ये काहीतरी खाऊ घालत होते असं त्याला निदर्शनास आलं। त्या माहितीवरून त्यांना फोनवर माहिती दिली असता गायीचे ओनर्स त्या ठिकाणी गेले असता, त्यांचा मुलगा आणि त्या ठिकाणी गेले असतात संशयित इसम काहीतरी गायीला खाऊ घालत होता अशी त्यांना ही मिळालेली। त्याच्यानुसार गायीला काहीतरी गुन्हेगार औषध देऊन कदाचित ते गाय चोरत असावे म्हणून त्यांना संशयिताला पकडण्यात आलेलं आहे, ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आणि 2 इसम त्यातून आरोपी जे पळून गेलेले आहेत, एक आरोपी मिळालेला आहे तर त्याच्यावर ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्याच्यावर आपण गुन्हा दाखल करत आहे। गाय तरी खाऊ घातलं होतं ब्रेड मधनं, तर ती गाय बेशुद्ध पडली होती। आता गाय ट्रीटमेंट झालेली शुद्धीवर आलेली आहे आणि आरोपी पण आपल्या ताब्यात आहे। गायीला 3 गायी त्यातल्या चोरीला गेल्या तर गाय चोरीचा गुन्हा दाखल होत आहे। तसंच गायीला जे काही नशेडी म्हणजे औषधी पदार्थ गुन्हेगार औषध जे खाऊ घातलं होतं त्याचा अॅनिमल क्रुएल्टी ऍक्ट नुसार त्याचा गुन्हा दाखल होतो। BNS नुसार पण सेक्शन 325 वगैरे आहेत ते दाखल होतात। त्याच्यामध्ये अक्षय समशन वाकचौरे, आम्ही जावसईच्या इथे राहतो वाघवाडी। तर दादांनी मला फोन केला की तुझ्या गायीला कोण ब्रेड वगैरे काही चारत राहिलंय। मी तिथे गेलो होतो, ती गाय तिथे बेशुद्ध पडली होती आणि तो आम्ही थोडं शोधलं ते पोरांना, तर ते पोरगा भेटला आम्हाला। तर याच्या पहिले पण असे म्हणजे झालेले आमच्या संगी, याच्या 10-15 दिवस पहिले 2 गाय चोरी झाल्या। पण हे लोक असे गाय नेतात आणि ते गौ हत्या करायसाठी घेऊन जातात। तर कुठेतरी थोडं पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं पाहिजे की असे वापस घटना होऊ नये करून। आता आमची मागणी अशी काय, या पोराला ज्याला पकडलंय तर याच्या मागे कोणाकोणाचा हात आहे त्यांना पण पकडलं पाहिजे आणि याच्यासोबत अजून 2 जे लोक होते ना तर त्यांना पण पकडले पाहिजे। गाडी चरायला तुम्ही सोडून देता का सोबत कोणी नसतं? सोबत पण असतो आम्ही। कधी कधी म्हणजे थोडं आम्ही चहा वगैरे प्यायला गेलो असं काय झालं तेव्हाच फक्त मागं नाही राहत। डोंगर भाग आहे तसं डोंगर भाग आहे ना, तर ते कधी या साईडला येतात। असं झालं तर थोड्या चुकीने या साईडला आज आल्या आणि हे दादा आज अचानक शोधतच होतं त्याचे जनावर, त्याचे भेटले नाही अजून पण। आता पण 2 गाय त्याच्या आल्या नाहीत घरी। म्हणजे शोधत असताना त्यांनी अचानक त्याची नजर गेली तर ते पोरं करत होते। तर त्यांनी समजलं याला की म्हणजे ते लोक काही चुकीचं करण्यासाठी हे करत राहिले करून। तर तेव्हा त्यांनी मला फोन केला, तर त्यांनी जसं यांना बघितलं तसे ते लोकांनी म्हणजे तिथून पळायला लागले ते। आणि ते ऑर्डनस मध्ये कशी जागा खाली ना भरपूर, तर ते बिल्डिंगच्या मागे जाऊन लपले होते। लोंढे, मी आमच्या गाया शोधायला निघालो होतो, पण रस्त्यामध्ये बघितलं तर 3 जण होते। 2 जण गाडीवर बसलेले होते आणि एक जण ना तो गायला काहीतरी चोरत होता। तर मी याला फोन केला, ह्याचा पण गाय होता ना, त्याला फोन केला का इथं असं काहीतरी प्रकरण घडतंय म्हणून। तर येस्तोवर ना ते पळायला लागले। ते पळाले आणि क्वार्टर्स मध्ये जाऊन, खाली क्वार्टर्स आमच्या इथं, तिकडे लपले। आम्ही पहिले गाय बघितली, गाय बेशुद्ध पडली तिकडं। आम्ही डॉक्टरला फोन केला आणि त्यांना शोधायला निघालो। त्यांना शोधायला निघालो तर 2 पळाले आणि हा एक भेटला आम्हाला। तर आम्ही धरून पोलीस चौकीमध्ये आणलं। काय करणार, जाऊन विकणार कोणाला कापायला, अजून काय करणार? असे प्रकरण पहिले पण खूप घडलेत। माझ्या दारातून माझे 4 गाय चोरी करत होते। माझे पप्पा आहेत, त्यांनी बघितलं म्हणून ते सोडून पळाले तिकडं। इनोवा गाडी घेऊन आलते, गाडीत भरवते, पप्पा उठले तेव्हा ते सोडून पळाले सकाळी 5 वाजता। झालीच पाहिजे ना, मग आमचे पोट पाणी त्याच्यावरतीच आहे। तेच गेले तर आम्ही करणार काय? मग 5-6 जनावर गेलेत आणि यांचे 10-15 जनावर गेलेत आणि आज पण आमचे 3 जनावर मिसिंग आहेत, अजून भेटले नाही। ते शोधत होतो, त्याच्यामध्ये बघितलं हे प्रकरण दिसलं मला आज।
आज माझे वडील आणि भाऊ जे शेतीचं काम करतात, आमची जनावरं चरायला गेले असताना भावाने आम्हाला फोन केला की तुमच्या जनावरांना औषध दिलंय, तिकडे पोरं लपून बसले. तर माझा भाऊ अक्षय वागचौरे आणि अजून एक भाऊ आहे, तो गेला असता. तिकडे एक मुलगा होता जो आता ताब्यात आहे सरांच्या, त्याच्याकडे ऍक्टिव्ह आहे, त्याच्यामध्ये बल्ब आहे, काही पाईप आहेत, इंजेक्शन आहेत, अजून त्याच्यामध्ये काहीतरी औषध ब्रेड आहे. तर ते त्यांनी त्या जनावराला चारल्यावर आमची गाय अजून पण बेशुद्ध आहे तिकडे पडलेली सर. बहुतेक आता ते विकणार असतील किंवा कापणार असतील, काही त्यांचा व्यवसाय असेल तो. मी आता गौहत्या करायला पण नेतात आणि आमची हीच मागणी आहे की आमचे जे जनावर पहिले पण गेलेत, याच्या पूर्वी पण गेलेत 15 तारखेला, ते पण आम्हाला मिळाले पाहिजे. आणि आता जे आमच्या गायीला जर काय झालं ते पण त्याची भरपाई पण त्यांनी दिली पाहिजे आणि आमच्या जनावरांना काही झालं नाही पाहिजे. SS न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. SS न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर.